पांढरे केस काळे करण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण एक असा पॅक बनवून तयार करणार आहोत ज्याच्या नियमित वापरानंतर आपल्याला रिझल्ट जो आहे तो 100% मिळणार आहे। आता नियमित म्हणलं की तुम्हाला वाटेल की वर्ष 2 वर्ष का नाही, अजिबात नाही। नियमित म्हणजे 1 महिना ते 2 महिन्यासाठी तुम्हाला हा जो पॅक आहे तो यूज करायचा आहे आणि तुमचे जे केस आहेत ते मुळासहित काळे झालेले तुम्हाला दिसणारे आहेत। खूप साधा सोपा उपाय मी शेअर करणार आहे। व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पाहायचा आहे आणि त्यानंतर रिझल्ट जो आहे तो तुम्हाला नक्की येणार आहे। त्यासाठी एक पॉझिटिव्ह वे मध्ये तुम्ही याची सुरुवात नक्की करा। बऱ्याच घरगुती रेमेडी ट्राय करून झालेल्या आहेत। मेहंदी ज्या पद्धतीने भिजवली पाहिजे केस काळे करण्यासाठी त्या पद्धतीने भिजवून लावून झाली तरी सुद्धा जर केसांना रंग काळा आला नसेल तर ताईंनो हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण पहा। का तुमच्या केसांना रंग काळा येत नाहीये? बऱ्याच ताईंना आता बघा मेहंदी ज्या पद्धतीने मी सांगितलेली आहे त्या पद्धतीने भिजवून त्या लावल्यानंतर बऱ्याच ताईंना त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह येतो आणि काही ताईंचे जे केस आहेत ते लाल होतात म्हणा किंवा त्यांच्या केसांना कुठलाही रंगच चढत नाही। असं का होतं या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आणि त्यावरती उपाय आपण काय करायचा आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे, जेणेकरून आपले जे पांढरे केस आहेत ते 100% काळे होतील। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करायचं नाहीये, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे, तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे की काय कारण आहेत आणि आपल्याला काय उपाय करायचा आहे। तर चला ताईंनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। जसं की तुम्हाला लक्षात आलेलं आहे की या व्हिडिओमध्ये आपण असा एक पॅक बनवणार आहोत ज्यामुळे आपले जे केस आहेत ते काळे होणार आहेत, म्हणजे पांढरे केस काळे होणार आहेत। तो मेहंदीचा पॅक असणार नाहीये एवढं मी नक्की सांगेन, कारण की मेहंदीच्या पॅक वरती बरेच व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत, बऱ्याच ताईंनी ट्राय केलेला आहे आणि त्यानंतर काही ताईंना रिझल्ट आलेला नाहीये। त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ मी शेअर करत आहे। बऱ्याच ताईंनी तशी कमेंट केलेली आहे की ताई आम्ही या पद्धतीने लावलेला आहे तरी सुद्धा आम्हाला रिझल्ट मिळाला नाही, पांढरे केस जे आहे ते पांढरेच राहिले, काही ताईंना पांढरे केस जे आहेत ते लाल झाले, काही ताईंच्या होत्या आणि त्यावरतीच मी हा व्हिडिओ बनवत आहे। आता बघा केसांना काही ताईंना रिझल्ट मिळतो, काही ताईंना रिझल्ट मिळत नाही, म्हणजे की काही ताईंचे जे केस आहेत ते पांढरे केस काळे होतात, काही ताईंचे केस जे आहेत ते लाल होतात। यामागची कारण बघा, यामागचं एकच कारण असू शकतं केमिकलचा वापर। पूर्वी जर तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये केमिकलवाले शॅम्पू वापरला असाल, केमिकलवाली ट्रीटमेंट केला असाल केसांवरती, त्यामुळे होतं काय, परत सांगते मी की आपल्या केसांच्या मुळांमध्ये केमिकल भरपूर प्रमाणामध्ये साठवून ठेवलेलं असतं, नाहीतर आपल्या केसांच्या वरती एक लेअर तयार झालेली असते, कोटिंग म्हणू शकता तुम्ही, ते कोटिंग तयार झालेलं असतं त्या केमिकलमुळे, ज्यामुळे आपल्याला जो रंग आहे तो चढत नाही, म्हणजे आपल्याला जो हवा तो रंग आहे तो आपण मेहंदीने आणू शकत नाही। त्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। यामध्ये जो पॅक मी शेअर करणार आहे हा जो पॅक आहे हा जादुई पॅक नाहीये की एकदा वापरला आणि तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झाला, अजिबात नाही ताईंनो। तुम्हाला बऱ्याच वेळा हा पॅक जो आहे तो वापरावा लागणार आहे आणि नॅचरली मग त्यानंतर तुमचे जे केस आहेत ते काळे होणारे आहेत, म्हणजे की अकाली झालेले पांढरे केस जे आहेत ते काळे होणार आहेत। जर खूप जास्त वयानंतर जर तुम्हाला ते केस आहे ते काळे करायचे असतील, म्हणजे 50 क्रॉस झाल्यानंतर जर तुमचा हा प्रॉब्लेम असेल तर ताईंनो मुळासहित ते केस काळे होणार नाहीयेत, तर तुम्ही कोटिंग काळे लेअर मेहंदीने आणू शकता, एवढं करू शकता। पण बऱ्याच ताईंचे अकाली जे पांढरे झालेले केस आहेत त्यांना काळं करण्यासाठी मेहंदी उपयोगी जर ठरत नसेल किंवा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत घरगुती तरी त्यांना रिझल्ट मिळत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। व्हिडिओ जर ताईंना आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवायचंय, माहित नाही आपली परत भेट होईल न होईल। बघा केस लाल होतात, पांढरे केस जे आहेत ते लाल होतात, बऱ्याच ताईंना हा रिझल्ट येतो आणि बऱ्याच ताईंना जो रिझल्ट आहे म्हणजे ज्यांनी अजिबात आतापर्यंत कुठलीही केमिकल प्रोसेस केली नाही किंवा कुठलेही हार्ड शॅम्पू वापरले नाहीयेत त्यांना रिझल्ट जो आहे तो पटकन मिळतो। तर आता आपल्या जर केसांच्या मुळांमध्ये केमिकल साठलेला असेल म्हणा किंवा केसांवरती एक केमिकलची कुठल्या तरी केमिकलची लेअर बसली असेल किंवा लेअर बसवली गेली असेल पार्लरमध्ये किंवा कुठले तर प्रोडक्ट्स असे काही असतात त्यामुळे आपल्या केसांवरती एखादी लेअर बसली असेल किंवा कोटिंग जे आहे ते झालं असेल केसांना, तर आपण काय करू शकतो? खूप सोपा उपाय आहे ताईंनो, खरंच सांगते खूप कारगर ठरणार आहे। कितीही तुमचे केस पांढरे झाले असतील पण अकाली म्हणजेच की 40च्या आतमध्ये जर तुमचे केस पांढरे झालेले असतील तर त्यावरती हा उपाय वर्क करणार आहे। फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, याला तुम्हाला 1 ते 1.5 महिना नक्की फॉलो करायचा आहे।
पूर्वी मी हे शॅम्पू सांगितला होता, बऱ्याच ताईंना शॅम्पू वापरणं किंवा बनवणं शक्य नव्हतं किंवा वापरणं सुद्धा शक्य नव्हतं, कारण की आदल्या दिवशी ते भरपूर प्रमाणामध्ये ऑइल लावून ठेवलेलं असायचं आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की पूर्णपणे शॅम्पू जो आहे तो वापरला तर पण पूर्णपणे तेल जे आहे ते निघालं नाही. तिथं तुम्ही रिठा कमी टाकलेली असेल त्यामुळे ते तेल त्या शॅम्पूमुळे तेल जे आहे ते निघालं नसणार आहे. आणि हा जो आपण शॅम्पू बनवला होता त्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त घ्यायचंय हे मी तुम्हाला अगोदर सांगितले. बघा, अशाच पद्धतीने आपल्याला एक पॅक बनवायचा आहे. तुम्हाला शॅम्पू तुमच्या आवडीचा शॅम्पू तुम्ही यूज करू शकता, पण शॅम्पू करण्या अगोदर तुम्हाला एक पॅक लावायचा आहे, हेअर पॅक म्हणू शकता तुम्ही. हा पॅक जो आहे तो खूप जास्त कारगर ठरणार आहे तुमचे पांढरे केस काळे करण्यासाठी. परत सांगते, हा मॅजिकल पॅक नाहीये. एकदा वापरला आणि जादू झाली आणि तुमचे केस पांढऱ्याचे काळे झाले मुळासहित, असं होणार नाहीये. मुळासहित काळे होणारे आहेत, पण याला काही दिवस रुटीनमध्ये ठेवावं लागणार आहे. किती दिवस? साधारणतः महिना ते 1.5 महिन्याच्या वरती तुम्हाला याला रुटीनमध्ये घ्यावं लागणार आहे. त्यासाठी हा पॅक कसा बनवायचा आहे हे पाहू अगोदर. तर चला पॅक बनवू अगोदर. हा आयुर्वेदिक उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तूंची आवश्यकता आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, मी आवळा घेतलेला आहे आणि आवळा जो घेतलेला आहे तो सुकलेला आवळा घ्यायचा आहे आपल्याला. सुकलेला साधारणतः 1 मूठभर आवळा आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा इथं बघू शकता तुम्ही. हे आहे मेथीदाणा. मेथीदाणा जो आपण मसाला मिरचीमध्ये वापरतो तो मेथीदाणा घ्यायचा आहे. तर मेथीदाणा आपल्याला साधारणतः 1 ते 2 चमचे वापरायचा आहे. आता इथं बघा, क्वांटिटीमध्ये तुम्ही थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाहीये. असं काहीच नाही की एवढंच पाहिजे, ही वस्तू एवढीच पाहिजे, ती वस्तू तेवढीच पाहिजे. अंदाजे कमी जास्त झालं तर हरकत नाही. त्यानंतर बघा, आता इथं कुठली वस्तू घेतलेली आहे मी, रिठा आणि शिकेकाई. रिठा आणि शिकेकाई या आहेत. शिकेकाईच्या शेंगा या पद्धतीनं मिळतात. आणि या ज्या पण वस्तू मी वापरलेल्या आहेत ताईंनो, या सगळ्याच्या सगळ्या मी टॅग केलेल्या आहेत. ऑनलाईन तुम्हाला मिळतील. इकडे तिकडे अजिबात फिरायची गरज नाहीये. तर शिकेकाईमध्ये अशा बिया असतात आणि या सॉफ्ट असतात, त्यामुळे काही याला काढायची वगैरे काही गरज नाही. पण इथं रिठा जी दिसते ना, या रिठामध्ये खूप हार्ड बिया असतात, मोठ्या गोट्यासारख्या हार्ड बिया असतात. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, रिठा फोडून घ्यावी लागणार आहे आणि मधलं जे बी आहे ना ते आपल्याला वेगळं करावं लागणार आहे. तर चला रिठा फोडून घेऊ अगोदर आणि यातलं बी जे आहे ते वेगळं करू. तर लक्षात आलं असेल आता काय काय घेतलेलं आहे आपण. रिठा, शिकेकाई, आवळा, सुकलेला आवळा आणि मेथीदाणा. तर या वस्तू आपल्याला हव्या आहेत आणि या चारीच्या चारी वस्तू मी टॅग केलेल्या आहेत. तुम्ही नक्की चेक करा, तुम्हाला ऑनलाईन मिळतील. आता या सगळ्या वस्तू बाजारामध्ये सुद्धा मिळतात आणि तुम्हाला जर विश्वासाचं म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या या सगळ्या वस्तू मिळत असतील तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला या फोडून घ्यायच्या आहेत. आणि मध्ये तुम्हाला दिसतंय काळ्या बिया ज्या आहेत त्या खूप हार्ड असतात. ते एकही बी आपल्याला यामध्ये ठेवायचं नाही. मोजून सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि या रिठाची जी साल्ट आहे वरचं ते आपल्याला हवं आहे, बिया नको आहेत. अशा पद्धतीने आपण यातल्या सगळ्या बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. ताईंनो, तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण यापूर्वी सुद्धा यापासून शॅम्पू बनवलेला आहे. बऱ्याच रेमेडी यापासून बनवलेल्या आहेत. आणि रिठा काय कार्य करतं हे सुद्धा तुम्हाला आता लक्षात आलं असेल. तर रिठा जे आहे फेस आणायचं कार्य करतं आणि त्यासाठी आपण इथं रिठाचा वापर करणार आहोत. शिकेकाईचा फायदे, शिकेकाईचे जे फायदे आहेत ते अनंत आहेत, तुम्हाला माहीत असतील. त्यानंतर आवळ्याचे जे फायदे आहेत ते केस पांढरे झालेले जे असतात ते काळे करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आवळा असतो. आणि त्यानंतर मेथीदाणा जे आहे, केस गळत असतील तुमचे तर मेथीदाणा नक्की थोडासा जास्त वापरा. यामुळे काय होतं की केस गळती जी आहे ती बंद होते. आणि त्यानंतर ज्या पण वस्तू मी घेतलेल्या आहेत त्या एक एक करून या एखाद्या बाउलमध्ये तुम्ही घालू शकता. लोखंडाचं म्हणजे भांडं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. माझ्याकडे लोखंडाच्या कढया आहेत पण सगळ्या बिझी होत्या, त्यामुळे मी इथं या बाउलचा वापर केलेला आहे. पण शक्यतो याला लोखंडाच्या कढईमध्ये तुम्ही भिजायला ठेवा रात्रभर. हवं तर इथं गरम पाणी घाला किंवा हवं तर इथं थंड पाणी घाला, काही हरकत नाही. आणि रात्रभर आपल्याला भिजवून ठेवायचं आहे. जर एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर यामध्ये उकळतं पाणी घाला आणि 3 ते 4 तासासाठी म्हणा किंवा 2 ते 3 तासासाठी तुम्ही काय करू शकता, हे व्यवस्थित याला भिजवून घ्यायचं आहे. तर चला आपण रात्रभर याला भिजवून घेऊ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू. हे जे आहे रात्रभर जेव्हा भिजतं तेव्हा खूप जास्त सॉफ्ट होतं आणि त्यानंतर याचा कलर सुद्धा तुम्हाला चेंज झालेला दिसेल. आता इथं ब्राऊन कलर दिसतोय. जर तुम्ही लोखंडाच्या भांड्यामध्ये रात्रभर याला भिजवलं तर काय होतं की याचा कलर जो आहे तो काळा कुट्ट होतो. आता हे रात्रभर भिजलेलं आहे आणि त्यानंतर माझी जी लोखंडाची दुसरी कढई आहे ती फ्री झाली आणि त्यानंतर मी त्या कढईला घेतलं आणि याला आता पुढची जी प्रोसेस आहे मी या कढईतच करणार आहे. लोखंडाच्या कढईशिवाय यामध्ये रिझल्ट येणार नाही. त्यामुळं शक्यतो नाही, जर तुम्हाला हे भिजवणं शक्य झालं नाही लोखंडाच्या कढईमध्ये तर कमीत कमी पुढची जी स्टेप आहे ती लोखंडाच्या कढईमध्येच करायची आहे. आणि जर शक्य असेल तर तुम्हाला सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या
लोखंडाच्या कढईचाच वापर करायचा आहे। बघा आता हे आपल्याला काय करायचं, शिजत ठेवायचं। इथं मी पाणी आणखीन तुम्हाला जर वाढवायचं असेल तर वाढवू शकता आणि शिजवून घ्यायचंय। यासाठी आपल्याला साधारणतः 15 ते 20 मिनिट 25 मिनिट सुद्धा लागू शकतात। स्लो गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे थंड होऊ द्यायचं आहे। बघा या पद्धतीने कलर जो आहे तो तुम्हाला हलका हलका चेंज होताना दिसणार आहे। आणि हा पॅक जो आहे ताईंनो, या पॅकमध्ये सगळे हे चांगले गुण उतरतात आणि त्यामुळे आपल्याला पांढरे केस, अकाली झालेले जे पांढरे केस आहेत ते काळे होण्यासाठी मदत होते। आता तुम्हाला इथं वाटेल की एवढा वेळ कसं शक्य आहे, पण ताईंनो एकदा जर तुम्ही याचा वापर सुरू केलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कंडिशनर म्हणा, कुठल्याही प्रकारचे महागडे जे शॅम्पू असतात ते किंवा बाकीच्या ज्या पण तुम्ही केसांसाठी केस मेंटेन करण्यासाठी जे आपण वस्तू वापरताय त्याची अजिबात आवश्यकता भासणार नाही। कारण की हे एकच पॅक तुमचे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह करतं आणि त्यानंतर तुमचे केस जे आहेत ते शायनी, सिल्की आणि केस वाढीसाठी सुद्धा हा जो पॅक आहे तो मदत करतो। त्यासाठी थोडासा वेळ नक्की द्या। आता बरेच काही प्रश्न करतील की हा पॅक जो आहे तो बनवून ठेवू शकतो का? अगदीच ठेवू शकतो। 1 वर्षापर्यंत हा पॅक जो आहे तो चांगला राहतो, अजिबात खराब होत नाही। पण काही ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। बघा काय महत्त्वाचं आहे, तर सुरुवातीला आपण जेवढं पाणी घातलं होतं त्या पाण्यातच याला शिजवायचं आहे। परत नंतर कच्चं पाणी यामध्ये ॲड करायचं नाहीये। शिजलेलं जे पाणी आहे तेच यामध्ये असू द्यायचं आणि नंतर आपल्याला जी प्रोसेस करायची आहे त्या पाण्यासोबतच करायची आहे। म्हणून सुरुवातीलाच तुम्ही थोडंसं पाणी जे आहे ते जास्त ठेवू शकता यामध्ये। आणि जर का तुम्ही चुकून थोडंसं जरी थंड पाणी यामध्ये घातलं, 1 चमचा ते 1.5 चमचा जरी पाणी यामध्ये घातलं तर हा पॅक जो आहे तो राहत नाही, खराब होतो, बुरशी येते। त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला परत वरून पाणी घालायचं नाही। तर या पद्धतीनं आता बघा इथं शिजलेला आहे आणि डार्क कलर झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे। आणखीन 2 ते 3 मिनिट शिजवून घेईन मी आणि त्यानंतर याला थंड व्हायला सोडेन। तर बघू शकता तुम्ही सुरुवातीचा जो कलर होता आणि आताचा जो कलर आहे त्यामध्ये किती फरक आहे। आणखीन परत याचा कलर जो आहे तो चेंज होत जाणार आहे, कारण की कढई जी आहे ती लोखंडाची वापरलेली आहे आणि आवळा आहे यामध्ये, त्यामुळं याचा कलर परत डार्क झालेला आहे। इथं दिसतोय तुम्हाला की कलर जो आहे तो परत डार्क झालेला आहे। आता बघा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता काय करायचं आपल्याला, तुम्ही हवं तर हँड ग्लोव्ज घाला, नाही म्हटलं तर कॅरी बॅग हाताला बांधा, तुमची मर्जी, जे पण तुम्हाला घालायचे ते घालू शकता। आणि जर तुम्हाला ते कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही डायरेक्ट हाताने सुद्धा हे बनवू शकता। पण शक्यतो हात काळे होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं पॉलिथिन जे आहे ती बांधून तुम्ही हे मॅश करू शकता। पण मला इतकी सवय नाही आहे या पॉलिथिनची वगैरे, मी डायरेक्ट हातानेच करणार आहे। फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी कॅरी बॅग घातलेली आहे किंवा तुम्ही हँड ग्लोव्ज घालू शकता। अजिबातच जे पण म्हणजे ज्यांना पण ऑफिसला वगैरे जायचं असतं त्यांच्यासाठी हात काळे वगैरे चांगलं वाटत नाही, ते प्रोफेशनल वाटत नाही। त्यामुळे थोडंसं तुम्ही हँड ग्लोव्जचा वापर नक्की करा। पण मी घरीच असते त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही, हात घालून जरी मी या पद्धतीने मॅश केले तरी। आता बऱ्याचदा परत प्रश्न विचारतील की याला मिक्सरला आपण वाटू शकतो। हो बरोबर आहे ताईंनो, पण इथं मी टिकाऊ हा पॅक बनवते। आता बघा इथं तुम्ही पॅक म्हणूनही यूज करू शकता किंवा शॅम्पू म्हणूनही यूज करू शकता। असं काहीच नाही की पॅकच म्हणून वापरला पाहिजे। बऱ्याच ताई पूर्वी म्हणजे बऱ्याच दिवसापासून याचा शॅम्पू म्हणून सुद्धा वापर करतायत, पण काही ताईंच्या कमेंट अशा होत्या की पूर्णपणे प्रॉपर जर खूप जास्त ऑइल लावला असेल आणि त्यानंतर जर आपण या शॅम्पूने जर केस धुतले तर लवकर ऑइल जे आहे ते जात नाही। हो बरोबर आहे, तुम्ही रिठा त्यामध्ये जर कमी घातला तर ऑइल जे आहे ते लवकर जात नाही। आणि शॅम्पूपेक्षा सुद्धा जास्त वापर या पद्धतीनं पॅक म्हणून जर केला तर रिझल्ट जो आहे तो खूप छान आणि लवकर मिळणार आहे। कारण की शॅम्पू बघा लगेच आपण धुवून टाकतो, अजिबात केसांच्या मुळांना वगैरे ते लागत नाही, पुरत नाही, म्हणजे मुरत नाही। पण या पद्धतीने आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही केसांना लावून ठेवलात तर 1 ते 1.5 तास तुमच्या केसांना शॅम्पू जो आहे, हा जो पॅक आहे, याचे सगळे गुण जे आहेत ते तुमच्या केसांच्या मुळापर्यंत उतरतात आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो। असा होतो की केस जे आहेत ते खूप लवकर पांढरे होण्यासाठी मदत होते। आता बघा इथं गाळून घ्यायचं आहे, न गाळता वापरायचं नाही शक्यतो, कारण की होतं काय यामध्ये छोटे छोटे कण असतात आणि ते कण जे आहे ते केसात अडकून बसले की मग धुताना प्रॉब्लेम येतो। त्यामुळे या पद्धतीने मोठ्या गाळणीने तुम्ही गाळू शकता। बघा मस्त घट्टसर असा हा पॅक जो आहे तो तयार झालेला आहे। आणि आणखीनही तुम्ही थोडंसं वाटलं तर तुम्ही आणखीनही थोडंसं घट्ट करू शकता, पण मला काही आवश्यकता वाटत नाही, हा एवढा पुरेसा आहे। अशा पद्धतीचं
इतका पातळ जो आहे तो पुरेसा आहे. खूप जास्त पातळही ठेवायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे. तर पॅक आपला रेडी आहे. गाळून घेऊ आणि लगेच तुम्ही याचा वापरसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीनं हा जो पॅक आहे तो आपण बनवलेला आहे. आता तुम्ही याला पॅक म्हणा किंवा शॅम्पू म्हणा, आता तुमची मर्जी आहे. पण पॅक म्हणून जर याचा वापर तुम्ही केलात तर रिझल्ट खूप लवकर जास्त मिळणार एवढं मात्र नक्की आहे. तर ताईनो, आपला हा पॅक तयार आहे. आता लावायचा कसा हा सुद्धा प्रश्न असणार आहे. तर ताईनो, तुम्ही जेव्हा पण याचा वापर करणार आहात तेव्हा फक्त काय करायचं आहे, जेवढा आपण बनवून घेतलेला आहे त्यातलं थोडंसं एक वाटीभर आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे, छोट्या वाटीने एक वाटीभर. आणि बाकीचा हा जो पॅक आहे तो परत फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. खूप जास्त वेळ बाहेर वगैरे ठेवायचं नाही. लगेच पटकी झट आपल्याला काय करायचं आहे, हा पॅक जो आहे तो फ्रीजमध्ये परत ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हा जो पॅक आहे तो बनवून घेतलेला आहे. आता याला वापरायचं कसं, कोण वापरू शकतं, किती वेळ ठेवायचं केसांमध्ये हे पण सांगणार आहे. बघा, हा जो पॅक आहे कुणीही वापरू शकतं. म्हणजेच की 40 ते 50च्या आतले लोक जे पण आहेत ते कुणीही वापरू शकतं. आणि 50च्या 50 क्रॉस केलेले लोक जे आहेत ते तुम्हाला मेहंदी लावावं लागेल, कंटिन्यू फॉलो करावं लागेल. आणि जर तुम्हाला केमिकलची प्रोसेस केलेली असेल केसांवरती तर तुम्ही हा पॅक लावून तुमच्या केसांवरची कोटिंग जी आहे ती घालवू शकता किंवा केसांमधले मुळामध्ये जे केमिकल साठलेलं आहे ते कमी करू शकता. म्हणजेच की सर्व वयातल्या सर्व लोकांनी, मुलांनी, मुलींनी, छोटे मोठे सगळ्यांनी हा जो पॅक आहे बिनधास्तपणे वापरावा. काही अट नाहीये, यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाहीये, तुम्हाला कुठलीही हानी पोहोचणार नाहीये. उलट तुमचे केस जे आहेत ते शायनी, सिल्की आणि लांब दाट होणार आहेत. त्यासाठी तुम्ही कोणीही हा पॅक जो आहे तो लावू शकता. त्यानंतर कसा लावावा बघा, ज्या दिवशी तुम्ही शॅम्पू करणार आहे त्याच्या अगोदर 1 ते 2 तास अगोदर हा जो पॅक आहे भांगोभांग लावायचा आहे. आणि तुमचे केस खूप जास्त रफ जर झाले असतील तर शेंड्यांना, संपूर्ण केसांना सुद्धा तुम्ही लावू शकता. पण लक्षात ठेवायचं, केसांच्या मुळांना हा पॅक लावणं खूप जास्त महत्वाचं आहे. व्यवस्थित केसांच्या मुळांना हा जो पॅक आहे तो लावून घ्यायचा आहे. लावल्यानंतर सुद्धा आपल्याला हलक्या बोटांनी थोडासा मसाज द्यायचा आहे. खूप जास्त जोर लावायचं नाहीये, फक्त थोडासा मसाज द्यायचा आहे. आणि त्यानंतर 1 ते 1.5 तासासाठी हा जो पॅक आहे केसांमध्येच ठेवायचा आहे. केस बांधायचे, शॉवर कॅप घाला किंवा असंच पॉलिथिन लावा किंवा एखादा स्कार्फ लावा. पण हा जो पॅक आहे कमीत कमी 1.5 तास तुमच्या केसांमध्ये राहिला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीचा तुम्ही शॅम्पू यूज करू शकता आणि केस जे आहे ते धुवून काढू शकता. असं तुम्हाला महिन्यात 1.5 महिना करायचं आहे, ज्यामुळं तुमच्या केसांच्या मुळांमधलं केमिकल कमी होईल किंवा तुमच्या केसांवरती जी पण कोटिंग बनवली गेलेली आहे, तयार झालेली आहे म्हणा, ती सुद्धा कमी होईल, ती कोटिंग निघून जाईल. जेणेकरून आपण जेव्हा आपण मेहंदी परत लावतो तेव्हा आपल्या केसांना एक परफेक्ट रंग येईल. यासाठी हे एवढं करावं लागणार आहे. आणि या पॅकचा नियमित जर वापर केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची मेहंदी सुद्धा लावायची गरज नाहीये. ऑटोमॅटिक हळूहळू म्हणजे अकाली झालेले जे पांढरे केस आहेत ते हळूहळू काळे होताना तुम्हाला दिसणारे आहेत. त्यासाठी एवढं नक्की फॉलो करावं लागणार आहे. आणि एकदा केला रिझल्ट मिळेल असं होणार नाहीये. तुम्हाला महिना ते 1.5 महिन्यापर्यंत हे कंटिन्यू फॉलो करावं लागणार आहे, आठवड्यातून 2 वेळा. तर लक्षात आलं असेल, सर्व वयोगटातले लोक याला वापरू शकतात. 1.5 तास, कमीत कमी 1.5 तास हा पॅक केसांमध्ये राहिला पाहिजे. खूप जास्त जर तेल असेल तर मग थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला केस धुवावं लागतील आणि त्यानंतर हा पॅक लावावा लागेल. नॉर्मल थोडंफार तेल असेल तर चालून जाईल, काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने हे फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.